नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्या पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून मी हा व्हिडिओ आणत आहे. तर बघा, जे आपण इयर बुक कंप्लीट करून घेणार होतो, ठीक आहे. मागच्या वेळेस मी आदरणीय देवा जाधवर सरांचं इयर बुक कंप्लीट करून घेतलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे त्यांच्या सगळ्याच आवृत्त्या मी कंप्लीट केलेल्या आणि अजूनही आपली ही जी आहे आदरणीय देवा जाधवर सरांची ही जी चालू घडामोडीची 1200 सराव प्रश्नांची आवृत्ती आहे, ही पण आता एक 3-4 लेक्चरमध्ये आपली ही पण कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यात काय आहे तर जे सराव प्रश्न दिलेले आहेत ते. तर मी तुम्हाला म्हटली होती की मी देवा जाधवर सरांचंच इयरबुक कंप्लीट करून घेईल, असं मी तुम्हाला शब्द दिला होता. पण तेव्हा मला हे नव्हतं माहिती की सरांनी कशा पद्धतीने ती आवृत्ती काढलेली आहे. आता मला हवी होती असं डिव्हायडेशन करून, म्हणजे राजकीय घडामोडी वेगळ्या, भौगोलिक वेगळ्या, प्रादेशिक वेगळ्या, असं असं माझ्या डोक्यात होतं, कारण मागची सरांची तशी होती ना. तर मग मी ते बघायला गेली. पुस्तक जसं आलं ना, मी ॲक्च्युली स्वतः वाट बघत होती. पुस्तक जसं आलं तसं मी लगेच बघायला गेली. पण तिकडे जाऊन मी स्वतः बघितलं तर सरांनी मंथ वाईज त्याच्यात दिलेलं आहे, ठीक आहे. छान आहे ते पुस्तक, पण व्यवस्थित मंथ वाईज सरांनी दिलेलं आहे. पण मला शिकवण्याच्या दृष्टीने या पद्धतीने डिव्हायडेशन करून ह्या गोष्टी हव्या होत्या. त्यामुळे मग मी विचार केला की आता कोणतं घेऊ. माझ्या डोक्यात काहीतरी चालू होतं की आपण आता नेमकं घ्यायचं कोणतं. तर अजून होते, नंतर बघितले मी तिथे अजून कोणते इयरबुक असे आलेच नव्हते, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे पुस्तक मी फार पूर्वी बघितलं होतं, पण तिथे इथली तारीख वेगळी होती. 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 अशी आय थिंक होती. आता मला ती इमेज नाही दाखवायला. तर अशी होती आणि तेव्हा मी नव्हतं घेतलं हे पुस्तक. त्याच्यानंतर मग मी ठरवलं, म्हणजे माझं हे विचारचक्र चालू असताना की नेमकं आता मी इयरबुक कंप्लीट कशातून करू, ठीक आहे. तर मग हे सगळं विचारचक्र चालू असताना एका स्टुडंटने अजून मला हे पुस्तकाची इमेज पाठवली, ठीक आहे. तर मग की तो स्टुडंट म्हटला की मॅडम तुम्ही हे पुस्तक घ्या, ठीक आहे. आता हे पूर्वी पण मी बघितलं होतं. जेव्हा हे पुस्तक नवीन आलं होतं तेव्हा पण मी ते बघितलं होतं आणि तेव्हाही माझ्या मनात होतं आपण स्टार्ट करू असं. पण तेव्हा मी काही केलं नाही स्टार्ट, कारण नवीन वर्ष लागल्यावर आपण कंप्लीट एक इयरबुक कंप्लीट करू असं माझ्या डोक्यात होतं. नाहीतर हे पुस्तक मी पूर्वीच स्टार्ट करणार होते. मग त्या स्टुडंटने पाठवल्यानंतर मग मी सरांच्या टेलिग्राम चॅनलवर गेली आणि मग मला असं समजलं की हे नवीन एडिशन आलेलं आहे. कोणतं? 1 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2026. आता बघा, आता खूप महत्त्वाचं सांगते आहे. ज्या कोणत्या स्टुडंटकडे याच्या आधीचं एडिशन असेल, हां, म्हणजे जुनं म्हणजे खूप जुनं नाही, 1 महिना फक्त मागे आहे त्याच्यात. तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, हे सगळं मला टेलिग्राम चॅनलवरून कळालं सरांच्या. याच्या पूर्वीची जी आवृत्ती विद्यार्थ्यांकडे असेल तर त्यांनी नवीन आवृत्ती घ्यायची गरज नाही आहे. आता हे मी स्वतः सांगते आहे माझ्या मनाने का नाही. सरांचं टेलिग्राम चॅनलला तुम्ही गेले तर तिथे सरांनी स्वतः सांगितलं आहे की ज्यांच्याकडे याच्या पूर्वीची आवृत्ती असेल त्यांनी नवीन पुस्तक घेऊ नका. त्यांनी जे काही याच्या पुढे अपडेटेड भाग आहेत त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये सरांनी दिलेलं आहे, ठीक आहे. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. सरांनी त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आणि सरांनी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही विकत घेऊ नका, तुम्ही हे मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो, ठीक आहे. तर अशा गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. मी तुम्हाला दाखवते 1-2 मिनिट. तर बघा, आता हे जे वरती आहे हे आहे देवा जाधवर सरांचे इयरबुकची इमेज. हां, हे पण पुस्तक छान आहे, पण मला मंथ वाईज नाही जायचं आहे. आता मला गोष्टी डिवाईड करून शिकवायच्या होत्या, म्हणून मग मी हे नाही घेतलं आहे सध्या. आणि मी तरी ऑप्शन ठेवला, म्हटलं नाहीच आपल्याला मिळालं तर आपण मंथ वाईज कंप्लीट करू. हां, अजून माझं बोलणं कंप्लीट झालेलं नाही आहे, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ठीक आहे. मला प्राईस पण सांगायची आहे तुम्हाला आणि अजून मी कोणत्या पद्धतीने घेणार आहे ते पण सांगायचं आहे. आता बाकीचं बघा की हा जो आहे, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला, हे आहे ह्या पुस्तकाचं PDF. हे सगळं तुम्हाला सरांच्या टेलिग्राम चॅनलला सगळं उपलब्ध आहे. तिथूनच मी हे माझ्या ह्याच्यात डाउनलोड केलेलं आहे. तर हे जे आहे हे सरांचं सरांनी या पुस्तकाची PDF दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे काही आत्ताचं
डिसेंबर महिन्याचे ज्यांच्याकडे जुनी आवृत्ती असेल त्यांना जर हवं असेल तर त्यांनी हे पुस्तक त्यांनी हे PDF प्रिंट करून घ्या असं सरांनीच सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती. त्यानंतर तुम्हाला सांगायचं होतं की हे बघा, हे असं पुस्तक आहे, किंमत आहे 180 रुपये. ठीक आहे, आणि आय थिंक 130 का 140ला मिळालं हे पुस्तक. मला आता आकडा आठवत नाही कारण मी नव्हती गेले आणायला. 130ला मिळालं वाटतं. आणि अजून एका स्टुडंटशी जेव्हा माझं काल बोलणं चालू होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑनलाईन 108ला मिळतं आहे. ठीक आहे, हे त्या स्टुडंटने मला सांगितलेलं आहे. मी त्यांना म्हटलं 108 नाही 180ला आहे. तो स्टुडंट मला म्हणे मॅडम ऑनलाईन हे पुस्तक 108 रुपयांना मिळत आहे. तर त्या स्टुडंटच्या माहितीवरून आणि जे मी स्वतः घेतलं त्याच्यावरून प्राईस किती आहे, 180 रुपये आहे आणि ऑनलाईन मिळतं आहे 108ला आणि मी घेतलं 130 रुपयाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. आता काय काय आहे बघा, वार्षिकी 2026, करंट एक्सप्रेस 1 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2026, पोलीस भरती, सरळ सेवा, TCS IBPS, वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी, वन लायनरवर सराव प्रश्नसंच, मागील वर्षी आलेले प्रश्न. ठीक आहे, पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षा, गट ब गट क परीक्षा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. याची इंडेक्स तुम्हाला दाखवते. हे एक महत्त्वाचं आहे बघा. या पुस्तकाची डुप्लिकेट कॉपी मिळत असल्याचा पुरावा किंवा पत्ता निश्चितपणे सांगितल्यास संबंधिताला महाराष्ट्र पब्लिकेशनतर्फे 11,000 रुपये बक्षीस व प्रामाणिकपणाचे प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. संपर्क इथे दिलेला आहे. या गोष्टी बाकीच्या तुम्हाला काही वाचायच्या असतील तर मी तुम्हाला मुद्दामून दाखवते, हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पुढे बघा, इथलंही पेज बघून घ्या. कोणाला काही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी मी दाखवते. इथे सरांनी स्वतः प्रस्तावना दिलेली आहे, ही तुम्हाला वाचायची असेल तर वाचा. आणि हे मेन दाखवायचं आहे अनुक्रमणिका. ठीक आहे, तर अनुक्रमणिकेमध्ये बघा, या पद्धतीने प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी व पर्यावरण, क्रीडा, पुरस्कार, समित्या, नियुक्त्या, अंतराळ व संरक्षण, अहवाल, निर्देशांक, योजना, आंतरराष्ट्रीय परिषदा, संकीर्ण, सराव प्रश्नसंच आणि मागील वर्षाचे प्रश्न, अशा पद्धतीने हे पुस्तक डिवाईड करून दिलेलं आहे. आणि तुम्ही सरांच्या टेलिग्राम चॅनलला गेले की तुम्हाला 100% त्याचं काय मिळेल, PDF पण तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. तरी मी तुम्हाला थोडे पेजेस दाखवून देते. दुसरी एक गोष्ट, जसं मला दरवेळेस परमिशन घ्यावी लागते तशी ह्या सरांची मला त्यांचं कोणतंही पुस्तक वापरण्यासाठी परमिशन घ्यावी लागत नाही. कारण सरांनी ऑलरेडी सांगितलं आहे, माझंच काय, तुम्ही कोणत्याही ऑथरचं पुस्तक निश्चिंतपणे बिनधास्तपणे दाखवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं मला सरांनी सांगितलं. त्याच्यावर मी सरांना रिप्लाय दिलेला की सर, कधी कधी कोणाची इच्छा असते, कोणाची इच्छा नसते. त्यांच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन आपण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, कारण इच्छा पण महत्त्वाची असते. आपण कोणाच्या इच्छेविरुद्ध त्यांची गोष्ट नको वापरायला असं मला वाटतं, कारण नाही आवडत काही काहींना. पण ज्यांनी मनापासून दिली आहे परमिशन तर त्यांचं मी नक्कीच वापरेल. सरांनी मला त्यांचे कोणतंही पुस्तक वापरण्याची परमिशन दिलेली आहे. आपली ऑलरेडी, म्हणजे मी तर वनरक्षकचं घेतलं आहे, ते पण तुमच्यासाठीच. मी तर काय वनरक्षकसाठी प्रिपेअर करत नाही. त्याच्यानंतर हे एक पुस्तक घेतलं आणि जे GK वन लायनरचं पुस्तक आहे. असे आपले सरांचे 3 सिरीज चालू आहेत बघा. अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. आता या व्यतिरिक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की हे बघा, याच्यातलं कोणतं चालू आहे, ही आपली सिरीज चालू आहे. ठीक आहे, ही सिरीज आपली चालू आहे आणि ही सिरीज पण मी स्टार्ट केली होती. तर हे 2 पुस्तकं माझ्याकडे आहे आणि हे 3रं पुस्तक ज्याच्यावर मी शिकवणार आहे. इथे बाकीचे काही कोड दिलेले आहेत, जे तुम्हाला सर्च करायचे असतील तर मी तुम्हाला दाखवते आहे बघा. तर हे पुस्तक मला आवडतात, सरांची सगळीच पुस्तकं चांगली असतात. ठीक आहे, तर आपण हे पुस्तक स्टार्ट करूया. आणि त्या व्यतिरिक्त मी ठरवलं आहे की त्या व्यतिरिक्त जर मला वेळ मिळाला तर मग मी माझ्या स्वतःच्या पण नोट्स काढून, म्हणजे हे इयरबुकच्याच अंडर येईल की म्हणजे आता नावातील बदल, नावात झालेले बदल मी असे एकत्र लिहून काढलेले आहेत. ते तुमचे नावातील बदल किंवा मग
वर्ष 2025मधील सर्व युद्ध सराव, तर हे सगळे युद्ध सराव तुमचे व्यवस्थित करून घेणं. त्याच्यानंतर जे काही ऑपरेशन्स 2025मध्ये झालेले आहेत, हे सगळे ऑपरेशन्स हे मी सगळे एकत्र केलेले आहे. म्हणजे उत्तर प्रदेश सरकारशी रिलेटेड कोणते, महाराष्ट्र सरकारशी कोणते, नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड कोणते, असे सगळे मी वेगवेगळे केले आहेत. जे पुस्तकात असे एकत्र सगळे मिळतात आपल्याला, पण ते मी असे वेगवेगळे व्यवस्थित करून मग दिलेले आहेत. इतर राज्यांशी संबंधित ऑपरेशन्स कोणते, तर असे मी सगळे सेपरेट लेक्चर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आणि शेवटी तुमच्या रिस्पॉन्सवर पण डिपेंड असतं या सगळ्या गोष्टी. तर मग एवढंच लेक्चर देण्यासाठी मी आले होते. त्या व्यतिरिक्त काल खूप मेसेजेस आले. ॲक्च्युली मला विद्यार्थ्यांनी 2 टाईपचे मेसेजेस होते की कंबाईन ग्रुप बी आणि सीसाठी रिप्लाय दिले विद्यार्थ्यांनी एक्झाम झाल्यावर, की जी काही मी करंटची सिरीज राबवली सराव प्रश्नांची, त्याचा नक्कीच फायदा झाला. तर थँक्यू तुमचे जे तुम्ही मला रिप्लाय देतात तर ते खूप माझ्यासाठी मोलाचे असतात या सगळ्या गोष्टी, जेणेकरून बूस्ट पण मिळतो आणि मला अजून पुढचं कार्य करण्यास प्रेरणा मिळते. ठीक आहे, तुमचे असेच मार्क्स वाढो आणि तुम्हाला अजून गोष्टींची माझ्याकडून खूप तुम्हाला अजून फ्रीमध्ये शिक्षण दिले जाऊ, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमचं सगळ्यांचं सिलेक्शन लवकरात लवकर होवं. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरे आले की मॅडम मग तुमचे लेक्चर्स का नाही येते, तुमची तब्येत बरी आहे की नाही. तर माझी तब्येत नक्कीच बरी आहे, पण नव्हते आहेत माझे लेक्चर्स. तर मी आजपासून नक्कीच रेग्युलर लेक्चर्स टाकण्याचा प्रयत्न करेन. होते काही इश्यू, ठीक आहे, नव्हतं जमत मला. तर आता इथून पुढे रेग्युलर लेक्चर्स येतील. आणि जी 1200 सराव प्रश्नांची आपली सिरीज चालू आहे ती पण मी आता कंप्लीट करून घेईल. ठीक आहे, याचंही लेक्चर येईल आणि हे तर स्टार्ट होणारच आहे. बस एवढे इंट्रोडक्टरी लेक्चर देण्यासाठी मी आलेले होते. आणि हो, एका स्टुडंट्सचा स्कोर म्हणजे आपल्या याच्यातल्या बऱ्याच स्टुडंट्सचे स्कोर चांगले आलेले आहेत कंबाईन ग्रुप बी आणि सीचे. मला सांगायचं फक्त एवढंच आहे, त्याच्यातील एका स्टुडंट्सचा मेसेज होता की मला तुमची मेंटरशिप द्या म्हणून. ठीक आहे, आता ह्या गोष्टी नंतर बोलते मी, पण त्या स्टुडंटला मी गाईड करायचं ठरवलं आहे आणि तो व्हिडिओ सगळ्यांसाठीच असणार आहे. ठीक आहे, फक्त त्या स्टुडंट्ससाठी नाही. तर मग त्यांना ओव्हरऑल सगळीच मेंटरशिप हवी होती की कशा पद्धतीने मी आता पुढची रणनीती आखू, मी कोणत्या सब्जेक्टला कसा वेळ देऊ, पूर्णच हवं होतं त्यांना. ठीक आहे, म्हणजे त्यांचा वेळ कुठे जाणार नाही, या सगळ्या गोष्टी त्यांना हव्या होत्या. तर त्यांच्याच अनुषंगाने, त्या एका स्टुडंटच्या अनुषंगाने मी कंबाईन ग्रुप बी आणि सी मेन्सचं प्रिपरेशन कसं करायचं याच्यावर मी तुमचा व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे, आणि तो व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. मी त्या सरांना एवढंच म्हटलं की सर मला थोडासा वेळ द्या, कारण माझी बहीण स्वतः STI झालेली आहे माझ्याच मार्गदर्शनाखाली, आणि मी पण होतेच तेव्हा तिच्यासोबत मेन्सला. आणि तिने कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये पेपर दिले, किंवा मी काही मेन्स ग्रुप बी आणि सीच्या ग्रुप बीच्या मेन्स दिलेल्या आहेत. ग्रुप सीच्या मेन्स मी पास झालेली आहे, स्किल टेस्टपर्यंत गेलेली आहे. तर मग काही गोष्टी पण मी कशा टॅकल केल्या, की माझा अभ्यास झालेला नसताना मी फक्त जाऊन बसली आणि मग मी त्या गोष्टी कशा टॅकल केल्या, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मग मी त्या सरांना म्हटलं मला थोडं वेळ द्या, कारण उगीच काहीही बडबड करून चालणार नाही. मला टू द पॉईंट आणि खूप व्यवस्थित त्यांना खरंच मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने गाईड करावं लागेल. आणि नक्कीच तो व्हिडिओ खूप मोठा असेल. ॲटलिस्ट त्या सरांचा जरी फायदा झाला तरी माझं तो काय जेवढा मी व्हिडिओ बनवेल अर्धा 1 तासाचा, तो वेळ माझा सत्कारणी लागेल. ॲटलिस्ट त्यांची जरी पोस्ट निघाली तरी खूप आहे माझ्यासाठी. ठीक आहे, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असेल. आणि तर ज्यांना बघायचं आहे, जी प्रीला सुद्धा असेल, त्यांनी पण नक्की बघा कसं आपल्याला रणनीती आखावी लागते. त्यांचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि त्यांचं सिलेक्शन हो, त्यांनी खूप चांगला अभ्यास करू एवढंच मला वाटतं. ठीक आहे, तर मग त्यांच्यासाठी तो व्हिडिओ मी आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत घेऊन येईल. आणि मग त्याच्यासाठी जरी मी माझ्या बहिणीला गाईड केलं होतं तरी मी तिला त्या सरांशी माझं बोलणं झाल्यानंतर मी तिला लगेच फोन केला, फोन नाही व्हॉईस मेसेज केला, कारण ती काम करत असेल ना, डिस्टर्ब नको व्हायला तिला. मी तिला मेसेज केला की म्हटलं तुला वेळ मिळाल्यानंतर मला सांग
की तू कशा पद्धतीने प्रिपेअर केला. आता ती माझ्या देखतच तिने प्रिपेअर केलेलं आहे, पण तरी तिने मग मला रात्री फोन करून सांगितलं की अशा अशा पद्धतीने तू त्यांना माझ्या गोष्टी सांगू शकते. ठीक आहे. तर तिच्याशी माझं बोलणं काल रात्री झालेलं आहे. मी आज दिवसभर काय कशा पद्धतीने तुम्हाला गाईड करायचं त्याच्या नोट्स काढते आणि एक विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ त्या सरांनाच उद्देशून फक्त मी घेऊन येते. ज्यांना कोणाला ऐकायचं असेल त्यांनी नक्की ऐका, कारण खूप महत्त्वाचा असणार आहे तो व्हिडिओ सगळ्यांच्या दृष्टीने. धन्यवाद.